साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी कृष्णा सपकाळ यांची निवड. बैठकीमध्ये जिल्हा कार्यकारिणीचीही करण्यात आली निवड. पुढील 2 वर्षासाठी व्हॉइस ऑफ मीडियाची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी बुलढाणा लाईव्हचे कृष्णा सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या जिल्हा बैठक आणि नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आज 10 जानेवारीला बुलढाणा येथील पत्रकार भवन परिसरात पार पडला. यावेळी जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून सुनील मतकर व गुलाबराव इंगळे, उपाध्यक्ष निलेश जोशी, मुशीर खान कोटकर, किशोरप्पा भोसले, समाधान गाडेकर, सरचिटणीसपदी रफिक कुरेशी, सहसरचिटणीस सुनील तिझारे, कोषाध्यक्ष संदीप शुक्ला, सहकोषाध्यक्ष दिनेश मुडे, कार्यवाहक सुखनंदन इंगळे, ब्रह्मानंद जाधव, संघटक साबीर अली, काशीनाथ मानकर, पप्पू राठी, श्याम सोनूने, प्रवक्ता फहीम देशमुख, प्रसिद्धी प्रमुख संदीप वंत्रोले, सदस्य गणेश उबरहंडे, अमोल खेकाळे, ज्येष्ठ मार्गदर्शक तथा निमंत्रित सदस्य संजय मोहिते, अनिल नाना पळसकर, पुरुषोत्तमजी सांगळे यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीच्या आधी जिल्हाभरातील पत्रकारांचा 10 लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात आला. यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, डाकघर अधीक्षक गणेश अंभोरे, राज्य कोर कमिटी सदस्य अरुण जैन, विभागीय कार्याध्यक्ष अजय बिल्लारी, विदर्भ संघटक सिद्धार्थ खरात, राज्य कार्यवाहक लक्ष्मीकांत बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटना म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. ओरिसामध्ये भगवान जगन्नाथाचं मंदिर आहे. तिथे जगन्नाथाची रथयात्रा निघत असते. त्या रथयात्रेमध्ये सगळे जे भाविक आहेत ते आपल्या हाताने त्या रथ लोटण्याचा प्रयत्न करत असतात. तो जगन्नाथाचा जो रथ आहे तो म्हणजे संघटना आहे. आपल्या सगळ्यांचा हात ही संघटना वाढवण्यासाठी लागणार आहे. तुमच्या सहकार्यांची मला गरज पडणार आहे. आतापर्यंत ते मिळालेलं आहे. मला पुढच्याही काळात आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल अशी. 20 देतात का 15 देतात, तर ते 50 लाख देतो म्हटले. आणि खरोखर ते मंजुरात वगैरे बाकीच्या गोष्टी व्हायच्या आतच ते माणसं म्हणजे भाऊंच्या धराऱ्यामुळे ते कामही सुरू झालं आणि मंजुरात नंतर झाली. असे 2-3 अनुभव आहेत माझे. एक जैन मंदिराचा रस्ता, आता मी जैन असल्यामुळे जैन मंदिरासमोरचा रस्ता मागितला भाऊंना. आमचे महाराज येणार होते आणि त्यावेळेस मग म्हटलं भाऊ ते महाराज यायला 8-10 दिवस वेळ आहे, आपल्या मंजुरातीला वगैरे खूप हे लागेल, म्हटलं त्याला वेळ लागेल थोडा. तर भाऊंनी ताबडतोब सांगितलं आणि आधी तो रस्ता करून द्या म्हणे आणि बाकी मंजुरात वगैरे नंतर होत राहील. संजय गायकवाड यांनी आपल्याला आश्वासित केलं होतं की या पुढची पॉलिसी मी कंटिन्यू करेल आणि त्या दृष्टीने आज त्यांनी हा शब्द आपला पाळला आणि आपली पॉलिसी आज रिन्युअल करून दिली. भाऊ, राज्यात 129 संघटना पत्रकारांच्या होत्या, परंतु आमच्या संघटना आणि तुमचा जसा राजकीय पक्ष असतो तशीच मर्ग आमच्यात आली होती. तुम्ही 2.5-3 वर्षापूर्वी ज्याप्रमाणे उठाव केला, क्रांती केली, तुमच्या भाषेत उठाव आणि क्रांती, तशीच क्रांती आदरणीय संदीप काळे यांनी कोरोना काळात केली आणि आम्ही हा उठाव केला आणि त्या उठावातून व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचा जन्म झाला. आणि याच उठावातून आणि केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे आणि ज्या पद्धतीने आम्ही काम केलं त्याचा हा साक्षी पुरावा म्हणून इथे सगळी जमलेली 55,000ची रिस्क कव्हर आजच्या या इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक कवच या ठिकाणी मिळणार आहे. पत्रकार भवनाचा विषय आपण पाहिलं की आधी सांगितलं मनोहर जोशी साहेबांनी 10 लाख रुपये दिले आणि 10 लाख नंतर सगळे पत्रकार माझ्याकडे आले आणि मी म्हटलं बाबा मनोहर जोशी 1994ला मुख्यमंत्री होते, आता 2019-20चा काळ आला, तेव्हाची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता इतका मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे आणि इतक्या कमी पैशामध्ये आता हे पत्रकार भवन होणार नाही. मग ते म्हणा
25चे 15 पहिले 15च्या पेक्षा घेतली, मग 25, मग 35 म्हणलं मी 50 देतो. पण दुर्दैवानं 50 लाख दिले आणि महाराष्ट्रातलं पहिलं पत्रकार भवन या ठिकाणी उभं राहिलं महाराष्ट्रातलं.